नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे राज्यवर्धन शेगुकार। आज आपण पाहणार आहोत टेपरच्याबद्दल माहिती। टेपर काय असते, कुठे यूज केले जातात, कुठल्या साईजमध्ये मिळतात व कुठल्या नंबरमध्ये मिळतात, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे एलिमेंट्सवर ते कार्य करत असते, त्याचे क्लासिफिकेशन पाहूया आपण। त्याच्यामध्ये टेपरमध्ये किती डिफरन्स आहेत, डिफरंट स्टँडर्ड, ह्या सर्व गोष्टी आहेत। तर आपण आता टेपरच्या संदर्भात पाहूया। आजचा आपला टॉपिक आहे टेपर। टेपरचा परिचय। इंट्रोडक्शन। आता बघ, टेपर नेमकं काय आहे, बरोबर। टेपर कशाला म्हणायचं? टेपर जसं की आपण एखादी मशिनरी वगैरे किंवा मशीनमध्ये जे पार्ट फिट केलेले असतात, बरोबर आहे, ते पार्ट जसं की राऊंड असेल, त्याचा आकार पार्टचा राऊंड असेल आकार, किंवा फ्लॅट असेल, किंवा वर्गाकार असेल, चौकोनी आकार असेल, किंवा आयता आकार असेल, किंवा कोनिकल आकार असेल, जसा शंकूसारखा, बरोबर आहे, जसा शंकूसारखा की एक व्यास त्याचा मोठा आणि खालचा व्यास त्याचा कमी, अशा पार्टला आपण टेपर म्हणतो। जे कोनिकल पार्ट असतात, शंकू आकारासारखे दिसतात, त्यांना आपण टेपर असे म्हणतो। आता या टेपरचा आपण यूज कुठं करत असतो व कशासाठी करत असतो, बरोबर आहे। तर टेपरचा उपयोग हा पार्टची असेंब्ली करत असताना, पार्टची किंवा मशिनरीची जी आपण असेंब्ली करत असताना, त्या पार्टला खोलण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी आपल्याला या टेपरची आवश्यकता पडते, बरोबर आहे। आणि टेपर असल्यामुळे मशीनचे पार्ट सेल्फ अलाइनमेंट ते करू शकतात, म्हणजे स्वतःच अलाइनमेंट ते करू शकतात, जे मशिनरीचे जे काही पार्ट असतात। तर हा त्याचा यूज झाला, म्हणजे की जे मशिनरीचे जे पार्ट आपण जेव्हा असेंब्ली करत असतो, बरोबर आहे, ते खोलण्यास किंवा उघडण्यास ते मदत करत असतात टेपर। आणि सेल्फ अलाइनमेंटसाठी सुद्धा मशीनचे पार्ट स्वतः म्हणजे सेल्फ अलाइनमेंट होतात। हा झाला त्याचा यूज। आता आपण पाहूया त्याचे तत्व, एलिमेंट्स फॉर टेपर। एलिमेंट्स ऑफ अ टेपर। बघा, आता याचे एलिमेंट्स आहेत की बिग डायमीटर, हा मोठ्या अक्षरांनी दर्शवला जातो, आणि स्मॉल डायमीटर हा छोट्या अक्षरांनी दर्शवला जातो, डी। आणि टेपरचा कोन हा थीटा या अक्षरांनी दर्शवला जातो, आणि टेपरची लांबी ही एल अक्षरांनी दर्शवल्या जाते, ठीक आहे। आणि टोटल जॉबची लांबी
ही मोठ्या यल अक्षराने दर्शवल्या जाते. बरोबर आहे. जसं की याचं एक कॉमन सूत्र बनलं होतं, एक पाहिलं होतं आपण मागच्या लेक्चरमध्ये. बरोबर आहे. टॅन थिटा बरोबर मोठा डायमीटर वजा लहाना डायमीटर भागेला 2 लेंथ. म्हणजे ह्या ज्या 2 लेंथ आहेत म्हणून आपण इथं 2 घेतली यल लांबी. हे आपण सूत्र पाहिलं होतं. तर सेम ह्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये जे आपण टेपर काढताना आपण करत असतो. ठीक आहे. तर यानंतर पाहूया आपण याचं वर्गीकरण टेपरचं. हे कुठल्या वर्गामध्ये आहे, म्हणजे याचं वर्गीकरण कशा पद्धतीने आपण करत असतो. बरोबर आहे. तर बघा यामध्ये एक मिनिट. याचं वर्गीकरण करायचं आहे आपल्याला, क्लासिफिकेशन. हे 2 भागामध्ये विभागल्या गेले आहेत. बरोबर आहे. एक पहिला म्हणजे सेल्फ होल्डिंग टेपर आणि दुसरा आहे क्विक रिलीजिंग टेपर. बघा हे याच्यामध्ये 2 वर्ग पडतात क्लासिफिकेशनमध्ये. हे 2 विभागामध्ये विभागल्या गेलेले आहेत 2 टेपर, सेल्फ होल्डिंग डिव्हाइस अँड क्विक रिलीजिंग डिव्हाइस. बरोबर आहे. आता आपण सुरुवातीला पाहूया सेल्फ होल्डिंग डिव्हाइस. तर यामध्ये बघा सेल्फ होल्डिंग डिव्हाइसमध्ये त्याचा जो इन्क्लुडेड अँगल राहतो, सेल्फ होल्डिंग डिव्हाइसमध्ये जो इन्क्लुडेड अँगल असतो तो कमी राहतो आणि त्याचा सर्वात जास्त मोठा अँगल हा 10 डिग्रीपर्यंत राहू शकतो. बरोबर आहे. आणि या टेपरचा उपयोग अशा पार्टला आपण फिट करण्यासाठी केला जातो की ते स्वतःच लॉक होतात. जसं की ट्विस्ट ड्रिल. बरोबर आहे. जर आपण ट्विस्ट ड्रिलला आपण फिट करत असताना आपण कशामध्ये फिट करतो, ड्रिल चकमध्ये. बरोबर आहे. तर ड्रिल चकचा जो शँक असतो तो काय राहतो, तो सुद्धा टेपर असतो. बरोबर आहे. आपण काय करतो, त्याला हाताच्याद्वारे आर्बरमध्ये फिट करतो तर तो स्वतःच लॉक होऊन जातो. बरोबर आहे. याला म्हणतो आपण सेल्फ होल्डिंग डिव्हाइस. बरोबर आहे. तर हे जे सेल्फ होल्डिंग जे डिव्हाइस असतात तर यामध्ये कुठले कुठले टेपर येतात बघा. जसं की तुम्ही पाहिलं जो टेपर शँक ड्रिल राहतो. बरोबर आहे. टेपर शँक ड्रिल आहे किंवा ड्रिल मशीनचं चक आहे किंवा रिमर आहे किंवा मशीन टॅप आहे किंवा स्लीव आहे. जसे आपण स्लीवचाही ड्रिल मशीनमध्ये वापर करत असतो तर स्लीव आहे किंवा लेथ मशीनचं जे सेंटर आहे तर हे स्वतःहून फिट होतं म्हणून याला सेल्फ होल्डिंग टेपर असे म्हणतात. बरोबर आहे. हा झाला तुमचा पहिला टेपर, सेल्फ होल्डिंग टेपर. तर यामध्ये आपण पाहिलं होतं की ड्रिल मशीनमध्ये जेव्हा टेपर शँक ड्रिल लावतो तो स्वतःहून लॉक होतो, तो स्वतःहून फिट होतो. स्वतःहून म्हणजे आपल्याला फिट करावं लागते, पण त्याच्या फिट करण्यासाठी आपल्याला कुठलं साधनाची आवश्यकता पडत नाही. बरोबर. जसं की लेथ मशीनमध्ये जे सेंटर वापरला जातो तोही सुद्धा
स्वतःहून फिट होते. त्याच्यासाठी लॉकिंग डिव्हाइस आपल्याला एक्स्ट्रा लावायची आवश्यकता नसते. ठीक आहे. जसं की रिमर असतात, मोठ्या आकाराचे जे मोठ्या साईजचे जे रिमर असतात त्यांचा जो टेपर राहतो या शँकवरती तो सुद्धा सेल्फ होल्डिंग टेपर राहतो. त्यामुळे तो स्वतःच फिट होतो. त्याला कुठल्याच लॉकिंग डिव्हाइसची आवश्यकता पडत नाही. म्हणून अशा टेपरला आपण सेल्फ होल्डिंग टेपर असे म्हणतात. आता आपण त्यानंतर पाहूया क्विक रिलीजिंग टेपर. तर क्विक रिलीजिंग टेपर मग हे थोडीफार तुम्हाला आकृती काढून दाखवतो म्हणजे लवकर समजेल तुम्हाला. बघा, हे जे क्विक रिलीजिंग जे टेपर असतात हे जनरली मिलिंग मशीनमध्ये किंवा मिलिंग कटरमध्ये वापरल्या जातात. बरोबर आहे. कारण की मिलिंग मशीनचा जो टेपर शँक राहतो तर त्याला आपल्याला कीवे किंवा स्लॉटच्याद्वारे जो कीवेचा जो स्लॉट राहतो त्याला त्याच्या मदतीनं आपल्याला हे फिट करावे लागतात. हे स्वतःहून फिट होत नसतात. म्हणून याला क्विक रिलीजिंग टेपर असे म्हणतात. जसं की हा एक क्विक रिलीजिंग टेपर आहे. समजण्यासाठी काढतो मी तुम्हाला म्हणजे लवकर समजेल. अशा पद्धतीचा क्विक रिलीजिंग टेपर राहतो. त्याच्यावरती एक स्लॉट असतो, हा लंबा ग्रूव असतो की या ग्रूच्या मदतीनं तो हा जो की वे आहे, बरोबर आहे, हा मिलिंग मशीनच्या जो आर्बर असतो त्यामध्ये याला फिट करावा लागतो या स्लॉटच्या द्वारे. म्हणजे त्याच्या आर्बरमध्ये एक की टाईप असा एक लॉकिंग सिस्टम तयार केलेली असते की त्या कीला या स्लॉटमध्ये तो स्लाईड करत जातो. म्हणजे स्लाईड केल्यामुळे तो स्वतःच लॉक होतो. म्हणजे स्वतः म्हणजे त्याला लॉक होण्यास मदत होते. इथं एक स्लॉट असतो आणि इथे एक व्ही शेप आकाराचा हा सुद्धा एक स्लॉट असतो. हा अशा प्रकारचा टेपर असतो. थोडा कमी आकार झाला इथं. हे क्विक रिलीजिंग टेपर असतात जे की मिलिंग मशीनमध्ये किंवा कटर मशीनमध्ये हे जे वापरले जातात. तर हे स्वतःहून जसं की आपण पाहिलं होतं मागच्या याच्यामध्ये सेल्फ होल्डिंग टेपरमध्ये की ते स्वतःहून लॉक होत होते. तर हे स्वतःहून लॉक होत नाही. बरोबर आहे. म्हणून याला क्विक रिलीजिंग टेपर असे म्हणतात. आणि या टेपरला पकडण्यासाठी एक स्वतंत्र होल्डर असतो. याला होल्डरची आवश्यकता पडते. बरोबर आहे. आणि त्या होल्डरमध्ये हे या स्लॉटला की स्पर्श करेल अशी व्यवस्था केलेली असते. हे जनरली मशीनिंग शॉपमध्ये वापरल्या जातात. जिथे की मिलिंग मशीन असेल किंवा कटर मशीन असेल तर त्याच्या ज्या आर्बरमध्ये हे जे क्विक रिलीजिंग टेपर यूज केले जातात. ठीक आहे. याच्यामध्ये दोन क्लासिफिकेशनमध्ये दोन पाहिले होते आपण टेपर. सेल्फ टेपर पाहिला होता, सेल्फ होल्डिंग टेपर, आणि एक क्विक रिलीजिंग टेपर. ठीक आहे. दोघांमधला तुम्ही फरक पाहिलाच असेल. तर आता आपण पाहूया डिफरंट स्टँडर्ड टेपर. त्यानंतर डिफरंट स्टँडर्ड तर बघा, वर्कशॉपमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे जे टेपर असतात ते फिरणाऱ्या भागावरती म्हणजे स्पिंडलवरती. बरोबर आहे. फिरणाऱ्या भागावरती म्हणजे स्पिंडलवरती टेपर होलमध्ये जसं की तुम्ही पाहू शकता ड्रिल मशीन किंवा
रिमर झाला तुमचा, किंवा टॅप झाला, किंवा जे लेथ मशीनवरचे जे सेंटर असतात, जे की आपण टेलस्टॉकमध्ये त्या सेंटरला आपण फिट करतो, हां, तर ते स्वतःहून म्हणजे पकडल्या जातात, बरोबर आहे. तर हे जे टेपर असतात, तर या टेपरमध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, बरोबर आहे. वर्कशॉपमध्ये जे फिरणारे जे पार्ट असतात, फिरणारे पार्ट म्हणजे वर्कशॉपमध्ये ज्या मशिनरी आपण वापरतो, त्या मशिनरीवर जे फिरणारे जे पार्ट असतात, त्या पार्टच्या स्पिंडलच्या आतमध्ये एक टेपर होल असतो, हां, की ज्यामध्ये आपण टेपर शँक ड्रिल किंवा टेपर किंवा रिमर किंवा टॅप हे इत्यादी साधनं आपण पकडण्यासाठी आपल्याला वेगवेगळे स्टँडर्ड टेपरची आवश्यकता असते. तर म्हणून इथं शब्द वापरलेला आहे की डिफरंट स्टँडर्ड टेपर. त्यामध्ये पहिला आपण पाहूया मोस्ट टेपर. पहिला पाहूया आपण मोस्ट टेपर. तर बघा, मोस्ट टेपर हे बहुतांश ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलमध्ये, बरोबर आहे, ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलमध्ये व या व्यतिरिक्त जे टेपर शँक ड्रिल, बरोबर आहे, आणखीन ड्रिल चकमध्ये जे ड्रिल चक असतात, किंवा आर्बरच्या आतमध्ये जो होल असतो ज्याच्यामध्ये तुम्ही ड्रिल चक फिट करता, बरोबर आहे, किंवा लेथ मशीनच्या सेंटरमध्ये, किंवा लेथ मशीनच्या सेंटरमध्ये जे सेंटर असतात ना लेथ मशीनचे, किंवा कॉलेट चकमध्ये, जे कॉलेट चक पाहिले होते आपण 3 प्रकारचे चक पाहिले होते, 4 प्रकारचे. तर 4 प्रकारामधला एक कॉलेट चक येते, जो की छोट्या छोट्या आकाराचे आपण जॉब पकडत असतो, तो कॉलेट चक, बरोबर आहे. किंवा स्टेल स्टॉकच्या स्पिंडलमध्ये, बरोबर आहे, म्हणजे स्टेल स्टॉकच्या स्पिंडलमध्ये जे होल आतमध्ये तयार झालेलं असते, हां, ते सुद्धा मोस्ट टेपर असते. तर हे मोस्ट टेपर जनरली आपण वर्कशॉपमध्ये ज्या मशिनरी वापरतो, ज्या मशिनरीमध्ये हे सेल्फ होल्डिंग टेपर आपल्याला स्वतःहून आपण ते लावत असतो, म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याच प्रकारची आवश्यकता पडत नाही. फिट करत असताना ते स्वतःहून फिट होतात, बरोबर. तर यामध्ये ड्रिल मशीन आली, तर ड्रिल मशीनमध्ये जो ड्रिल चक राहतो, त्याच्यावरती ड्रिल चकच्या वरती जो टेपर, जो कोन तयार केलेला असतो, जो टेपर राहतो, तो मोस्ट टेपर राहतो. किंवा टेपर शँक जे ड्रिल असतात, त्याचा जो शँक राहतो, त्याचा जो आकार असतो, तो मोस्ट टेपर आकार असतो, बरोबर. तर हे जे मोस्ट टेपर असतात, हे 0 ते 7 नंबरपर्यंत अवेलेबल असतात. 0 ते 7 नंबरपर्यंत हे अवेलेबल असतात. यामध्ये सुद्धा 8 साईजचे टेपर असतात. 8 विभिन्न, जे 1 पासून तर 8 पर्यंत वेगवेगळ्या साईजमध्ये हे उपलब्ध असतात. लक्ष द्या, हा प्रश्न जनरली विचारला जाते की मोस्ट टेपर हे किती नंबरपर्यंत अवेलेबल असतात. तर हे 0 ते 7 पर्यंत हे अवेलेबल असतात, बरोबर आहे, जे की वेगवेगळ्या साईजमध्ये हे उपलब्ध असतात, बरोबर. हे 8 साईजमध्ये उपलब्ध असतात. किती? 8 साईजमध्ये, ठीक आहे. तर सर्वात लहान जो नंबर असेल तो आहे 0 नंबर, बरोबर आहे. हा सर्वात लहान आकाराचा
नंबर आहे आणि सर्वात मोठ्या आकाराचा जो नंबर राहतो तो 7 राहतो. ठीक आहे, हा मोठ्या आकाराचा नंबर आहे 7. ठीक आहे, आणि हे जे सेल्फ होल्डिंग टेपर असतात, बरोबर आहे, हे जे सेल्फ होल्डिंग टेपर असतात हे MT0 ते MT4 मध्ये, जसं की MT0 ते MT4 मध्ये हे टेपर असतात. ठीक आहे, आणि यांचा जो कोन असतो हा जवळपास 3 डिग्री राहतो. जवळपास, म्हणजे कमीत कमी. ठीक आहे, तर हे झालं तुमचं मोस्ट टेपर. तर या मोस्ट टेपरमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. बघा, मोस्ट टेपर हे जनरली ज्या वर्कशॉपमध्ये ज्या मशिनरी वापरल्या जातात, तर त्या मशिनरीमध्ये जे टेपर सेल्फ म्हणजे स्वतःच जे होल्ड होतात, म्हणजे जे होल्ड केल्या जातात, बरोबर आहे. जसं की तुम्ही ड्रिल मशीनमध्ये पहा, ड्रिल चक आपण वापरला जातो, तो स्वतःच फिट होतो. टेपर शँक जे ड्रिल असतात ते स्वतःच फिट होतात, बरोबर आहे. मोठ्या आकाराचे जे रिमर असतात त्यांचा जो शँक असतो तो सुद्धा टेपर असतो. मशीन टॅप असतात ते सुद्धा, त्यांचा जो शँक राहतो तो सुद्धा टेपर असतो, ते स्वतःहून फिट होतात, म्हणून याला सेल्फ होल्डिंग टेपर असे म्हणतात, बरोबर आहे. तर हे जे टेपर असतात हे 0 ते 7 नंबरपर्यंत अवेलेबल असतात. हा प्रश्न वारंवार विचारला जातो, म्हणून हा पॉईंट एवढा लक्षात ठेवायचा. सेल्फ जे मोस्ट टेपर असतात हे जनरली 0 ते 7 नंबरपर्यंत अवेलेबल असतात, बरोबर आहे. 7 नंबरपर्यंत अवेलेबल असतात, 0 ते 7. आणि हे 8 साईजमध्ये असतात, म्हणजे वेगवेगळ्या साईजचे असतात. हे 8 साईज याचे उपलब्ध आहेत आपल्याकडे या नंबरमध्ये. ठीक आहे, आणि सर्वात लहान व्यासाचा जो नंबर असतो तो 0 असतो, आणि सर्वात मोठ्या व्यासाचा जो नंबर असतो तो 7 नंबर असतो, बरोबर आहे. एवढं समजलं. आणि जे सेल्फ होल्डिंग टेपर असतात, बरोबर आहे, हे MT0 ते MT4 टेपरमध्ये असतात. तर हे जवळपास 3 डिग्रीमध्ये असतात. कमीत कमी 3 डिग्रीपासून राहतात ते जवळपास. ठीक आहे, त्यानंतर तर पाहूया आपण सेकंड नंबरचा टेपर पाहूया. ब्राउन अँड शार्प टेपर. ठीक आहे, तर बघा आता हे जे टेपर असतात, कुठला, हा 2 नंबरचा टेपर आहे, ब्राउन शार्प टेपर. ठीक आहे, या टेपरचा वापर मशीनमध्ये केला जातो. या टेपरचा वापर मशीनमध्ये केला जातो, आणि हा 1 पासून 1 ते 18 नंबरपर्यंत अवेलेबल असतात. किती? 1 ते 18 नंबरपर्यंत अवेलेबल असतात, बरोबर आहे. आणि हा जो 18 नंबरचा जो टेपर आहे, इथं लक्ष द्या, हा जो 18 नंबरचा जो टेपर आहे हा सर्वात मोठा टेपर राहतो. ठीक आहे, हा सर्वात मोठा टेपर असतो. आणि हा जो 1 नंबरचा जो टेपर आहे हा सर्वात लहान.
सर्वात लहान आकाराचा असतो. ठीक आहे. आता बघा, हा ब्राऊन अँड शार्प टेपर आहे. हा मशीनमध्ये जवळपास वापरला जातो. जे ज्या मशिनरी असतात तर त्या मशिनरीमध्ये हा जास्त प्रमाणात यूज केला जातो. हे 1 ते 18 नंबरपर्यंत अवेलेबल असतात. 1 ते 18 नंबरपर्यंत. 18 नंबरचा हा सर्वात मोठा आकाराचा जो टेपर असतो आणि सर्वात लहान आकाराचा हा 1 नंबरचा टेपर राहतो. बरोबर आहे. आणि हा जो टेपर राहतो, हा टेपर अर्ध्या इंचापासून, बरोबर आहे, हा टेपर प्रति फूट अर्धा इंच आहे, इंचाचं चिन्ह, बरोबर आहे. किंवा आपण असंही लिहू शकतो याले 0.5 म्हणजे अर्धा इंच, बरोबर आहे. तर यामध्ये जो 10 नंबरचा जो टेपर राहील, हां, तर या टेपरची साईज प्रति फूट 0.516, ठीक आहे. इंचच हे सिम्बॉल आहे. आणि याच्या व्यतिरिक्त हा फक्त एक सोडला तर 10 नंबरचा. मग जे 1 ते 18पर्यंत पाहिले आपण फक्त 10 नंबरचा सोडून, बरोबर आहे. तर याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे जे टेपर असतात, जसं 1 पासून तर 18पर्यंत पाहिले फक्त हा 10 नंबरचा सोडून, बाकीच्यांची जे टँग राहते, टँग, बरोबर आहे, समोरचा भाग, तो त्यांची जे साईज राहते ते एक समान असते त्या टँगची. हां, फक्त हा आणखीन एक पॉईंट थोडा लक्षात ठेवा. टँग जो राहतो हा या 10 नंबरचा जो नंबर आहे याच्या व्यतिरिक्त जे 1 ते 17पर्यंत जे टेपर आहेत त्यांची जे टँग राहते हे एक समान असते. ठीक आहे. यामध्ये ब्राऊन अँड शार्प टेपर हे मशीनमध्ये वापरल्या जातात. जास्त प्रमाण म्हणजे याचं मशीनमध्येच असते, म्हणजे फिट करण्यासाठी जे पार्ट अलाइनमेंट असतात हे 1 ते 18 नंबरपर्यंत असतात. 1 नंबरचा सर्वात लहान, 18 नंबरचा सर्वात मोठा, बरोबर आहे. आणि हा प्रति फूट टेपर म्हणजे अर्ध्या इंचापासून सुरुवात होते याची. म्हणजे 1 नंबरचा असेल तर याची सुरुवात अर्ध्या इंचापासून चालू होऊन जाते, बरोबर आहे. आणि हा जो 10 नंबरचा जो टेपर आहे याची जे टेपरची जी साईज राहते, बरोबर आहे, हे 0.516 इंच राहते. आणि याच्या व्यतिरिक्त जे 17 जे टेपर आहे जे 1 ते 17पर्यंत, म्हणजे हा 10 नंबरचा सोडून, बरोबर, तर त्याची जी टँग राहते हे सर्वांच्या एक समान राहतात. ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण जर्नो टेपर. 3 नंबरची टेपर पाहूया आपण, जर्नो टेपर. जर्नो टेपरमध्ये पहा, आता या टेपरमध्ये 1 ते 20 नंबरपर्यंत टेपर असतात. 1 ते 20 नंबरपर्यंत टेपर असतात यामध्ये, बरोबर आहे. आणि सर्वांची आपल्याला जर साईज म्हणजे त्याचं जे माप आहे हे जर माहिती करायचं जर असेल, बरोबर आहे, जर्नो टेपरमध्ये 1 ते 20 नंबरपर्यंत टेपर असतात, बरोबर आहे. आणि यांची जर आपल्याला जर साईज आपल्याला माहिती करून जर घ्यायची असेल तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. जसं की बिग डायमीटर, बरोबर आहे, म्हणजे मोठा व्यास,
मोठा व्यास बरोबर टेपरचा नंबर भागेला 8 बरोबर आहे. आता मोठा व्यास हा एक जर कुठल्याही यामध्ये जर समजा आपल्याला टेपरचं आपल्याला साईज माहिती करून घ्यायचा असेल तर मग आपल्याला हे जे सूत्र दिलेले असतात त्या सूत्रांचा आपल्याला वापर करायचा असते. हा पहिला आहे. दुसरा आहे बघा छोटा व्यास बरोबर टेपर नंबर. छोटा व्याससाठी काय आहे 10 भागेला 10 आणि मोठ्या व्याससाठी किती आहे 8. ठीक आहे. लहान व्याससाठी 10. जसे की कुठलाही तुम्ही जर टेपर घ्यायचा जनरल टेपरमध्ये, ठीक आहे, जनरल टेपरमध्ये तर त्याचा जो मोठा व्यास असतो, ठीक आहे, तर त्या व्यासचा आपल्याला काय टाकावं लागते त्याचा नंबर टाकावा लागतो आपल्याला. का तर नंबर टाकल्याच्या नंतर त्याला 8 भागायचं. जर त्याचा जर छोटा जर व्यास जर घेतला तर आपल्याला टेपरचा नंबर टाकायचा, त्या छोट्या व्यासाचा जो नंबर असते तो टाकायचा आणि भागेला 8 करायचा. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन टेपरची लांबी हा एक फॉर्म्युला आहे आणखीन. टेपरची लांबी ठीक आहे. तर याच्यामध्ये बा टेपर नंबर भागेला 2. जर एखाद्या टेपरची आपल्याला लांबी माहिती करायची असेल तर टेपरचा नंबर टाकायचा, भागेला 2 करायचा, जेवढं त्याचा आन्सर येईल ती त्याची लांबी. ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण, हे झाला जनरल टेपर. त्यानंतर आहे आपला मॅट्रिक टेपर. ठीक आहे. मॅट्रिक टेपरमध्ये बघा, आता ह्याच्यामध्ये थोडं लक्ष द्यावं लागेल आपल्याला. मॅट्रिक टेपर हा सेल्फ होल्डिंग टेपर किंवा क्विक रिलीजिंग टेपर हा 2 भागांमध्ये म्हणजे 2 वर्गामध्ये उपलब्ध असते. हा मॅट्रिक टेपर जो आहे हा सेल्फ होल्डिंग टेपर आणि क्विक रिलीजिंग टेपर या दोन्ही पण वर्गामध्ये हा उपलब्ध असतो. मॅट्रिक टेपर जो राहतो याच्यामध्ये हा सेल्फ होल्डिंग टेपर, याचा जो कोन राहतो कशाचा, मॅट्रिकचा. ठीक आहे. पण कुठल्या, सेल्फ होल्डिंग. तर सेल्फ होल्डिंगमध्ये याचा जो कोन असतो हा साधारणतः म्हणजे जवळपास 2 डिग्री 51 मिनिट 51 सेकंद एवढा असतो. कोणाचा, मॅट्रिक सेल्फ होल्डिंग टेपरचा. बरोबर आहे. एवढा याचा कोन असतो, म्हणजे हा आपला टेपर आहे. ठीक आहे. हा याचा ॲक्सिस आहे
आता हा याचा जो कोन आहे, बरोबर आहे, हा जो कोन आहे याचा 2 डिग्री 51 मिनिट 51 सेकंद एवढा राहतो, बरोबर आहे. सेल्फ होल्डिंग टेपर, हे जे सेल्फ होल्डिंग टेपर असतात हे 4, 6, 8 हो 80, 100, 120, 160, 200 नंबरपर्यंत हे उपलब्ध असतात. ठीक आहे. सुरुवात 4, 6, 8, 10 हे म्हणजे हा अशा फरकाने मिळतात. तर हे 200 नंबरपर्यंत अवेलेबल असतात, बरोबर आहे. सर्वात मोठा जो नंबर राहील आपला हा 200चा राहील आणि सर्वात लहान जो राहील हा 4चा राहील. जे नंबर मॅट्रिक टेपरमध्ये जे सेल्फ होल्डिंग असतात, मॅट्रिक टेपर सेल्फ होल्डिंग टेपर तर हे 4पासून तर 200पर्यंत नंबरमध्ये अवेलेबल असतात. म्हणजे हे वेगवेगळ्या साईजमध्ये असतात आणि जी क्विक रिलीजिंग राहतात. ठीक आहे. क्विक रिलीजिंग मॅट्रिक टेपर हे जे क्विक रिलीजिंग मॅट्रिक टेपर असतात हे लेथ मशीनच्या स्पिंडलवर, आता लक्ष द्या, जे क्विक रिलीजिंग टेपर असतात हे लेथ मशीनच्या स्पिंडलवरती जो बाहेरून भागात दर्शवला जाते जो टेपर असतो, जसं बाहेरून आपण लावतो स्पिंडलवरती, हे जे टेपर असतात हे टेपरसुद्धा नंबरमध्येच उपलब्ध असतात आणि यांचा नंबरच्या व्यतिरिक्त जे टेपर्स मिळतात त्या टेपरवरती एमएमनी सुद्धा हे दर्शवल्या जातात. जसं की 30 म्हणजे याचे नंबर असतात 30, 40, 45 आणि 50 या नंबरपर्यंत हे अवेलेबल असतात. आणि या व्यतिरिक्त आता जसं की हा जो 30 नंबरचा आहे, बरोबर, तर हा जो 30 नंबरचा जो टेपर आहे तर याची जर आपल्याला जर मॅट्रिकमध्ये जर याचा जर साईज असेल हे 31.75 mm असेल आणि जर समजा आता हा 50 नंबरचा आहे, ठीक आहे, तर हा राहील 107.75 mm. तर याचे पण असतात म्हणजे वेगवेगळे, म्हणजे या क्विक रिलीजिंग जे मॅट्रिक टेपर असतात हे जनरली लेथ मशीनच्या स्पिंडलवरती जो लाईव्ह सेंटर असतो, बरोबर आहे, जो आपण बाहेरून लावतो आवश्यकतेनुसार गरजेनुसार तर हे नंबर्समध्ये अवेलेबल असतात. जसं की 30, 40, 45, 50 बरोबर आहे, या नंबरमध्ये असतात. आणि नंबरच्या या व्यतिरिक्तसुद्धा हे एमएममध्ये सुद्धा दर्शवल्या जातात. तर 30 नंबरचा जर असेल तर हा 31.75 mm असेल किंवा 50चा असेल तर हा 160.95 mm असेल. म्हणजे हे एमएमनी सुद्धा दर्शवल्या जातात, बरोबर आहे. आणि मॅट्रिक टेपर जे असतात यामध्येच क्विक रिलीजिंगमध्येच जे मॅट्रिक टेपर असतात हे 0 ते 6 नंबरपर्यंत असतात, बरोबर आहे, 0 ते 6 नंबरपर्यंत. आणि जे मोस्ट टेपर असतात, ठीक आहे, हे 4, 6, 80, 100, 120
160 आणि हे 200 नंबर, हे 200 नंबरपर्यंत हे ॲवेलेबल असतात. आणि यांची जी जो अनुपात असतो यामध्ये हा 1/20 हा एवढा याचा अनुपात, एवढी सरासरी राहते. ठीक आहे, 1:20. हे झाले मॅट्रिक टेपर. तर आज आपण इथंच थांबूया.